अशक्य आहे या धनुष्यात घुसलेल्या बाणाने या हरिणाचा विवेक घेतला आहे. नाही कुमार, जवळ जाऊन तुमची पण आपण आहात मी हत्तीला बोलवून आलो आहे. तुम्ही ओळखतो ना या सांगा ना त्याला कसं आहे एवढे सर्वश्रेष्ठ झाली त्याचे पराक्रम ऐकून माझं नेहमीच मोहित होऊन जाते. सर्वश्रेष्ठ हा तो कसला आहे सर्वश्रेष्ठ धनुर्धारी? एक शब्दही बोलला तर त्या माणसाचं एक एक पराक्रम ऐकून जातं. सुभद्रे कुणाची एवढा बांधला आहे? बघ ना काका ते जीवन एवढ्या दर्शनामधून अपुशब्द बोलत आहे. अगं पण तुला येणार आहात का? तू तर त्या अर्जुनाला पाहिलं सुद्धा नाही. म्हणून काय झालं त्या माणसाचं एक पराक्रम ऐकून माझं मन मोहित होऊन जाते. अगं सुभद्रे तुला भेटायचं आहे का त्याला? हो पण हे कसं शक्य आहे? शक्य आहे. थांब सुभद्रे तुला आत्ताच भेटवतो. तू थंडा असतो का? अगं सुभद्रे तू आधी डोळे मीठ बघू. सुभद्रे आता डोळे उघड. आपण तुझ्या समोर हस्तिनापूरचा सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन बाई काय नाही का? अगं खरं अर्जुन आहे. अगं तू बोलू दे. सुभद्रे बरं मी लिखतो पुढे. तू अर्जुनाला घेऊन राजदरबारी ये. सुभद्रे अगं एवढं प्रेम करतेस माझ्यावर? होय पाच तुमचे राजपुत्र करण्याच्या वेळी तुमचे पराक्रम ऐकून मी तुमच्या प्रेमातच पडले आहे.
संसार करायचं स्वप्न मी पाहत आहे करा माझ्या प्रेमात अगं तुझ्यासारख्या रूपसुंदरीचे प्रेम नाकारणे हा माझा मूर्खपणा रे माझा क्षणी मी तुझ्या प्रेमात अखंड बुडालो आहे. चला तर आपण दरबारी जाऊया. चल तर. आवाज आवाज तो दुर्योधन अजून आला कसं नाही? हस्तिनापूरचे युवराज दुर्योधन येत आहेत हो. मामाजींच्या चरणी प्रणाम. मामा हे एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण? बसून घे. कारण आणि ते कोणते मामा? आणि आपल्या दक्षिणेकडची द्वारका ही आपल्या आधीने पाहिजे. हे राष्ट्रीय दृष्ट्या महत्वाचे आहे. समजलं तुझी तर ते कसं शक्य आहे बाबा? वनरामसारखा 7 वर्षाचा गदाधारी असताना आणि श्रीकृष्णासारखा कपटी राज करता असताना हे आपल्याला केव्हाही शक्य नाही. का शक्य नाही? अरे तुझा शकुन मामा तुझ्यासोबत असला ना तुला कोणती चिंता नको. मामा त्या दुर्योधनाचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. बोला मामा काय करू मी? अरे आपला शकुन मामा तुझ्यासोबत असताना तुला कोणती चिंता नको. हा मामा असे काही असे राहते तसं चालतात काय? तो बलवान तुला माणसा मुद्दा नाही. बोला मामा पुढे मी काय करू? तू त्या सुभद्रेशी महाकर काय विवाह? होय विवाह त्याने काय होणार आहे मामा? अरे त्याने हेच होणार आहे जे युगायुगाने उमरलेले आहे. म्हणजे 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 मी काय समजलो नाही मामा. अरे तुम्ही तर एखाद्या राज्याच्या राजकुमारशी विवाह करून वैवाहिक संबंध प्राप्त करून आर्थिक दृष्ट्या बळकट करणे तर हेच तर पुढाला म्हणून चालत नाही. परंतु परंतु तो कवटी कृष्ण तयार होईल ना गोष्टीला? कवटी अरे शकुनी म्हणतात का शकुनी? तू बलराम इथे येतात तू कपटीचा अवलंब कर. मामा तू का वरद असता माझ्या डोक्यावर असताना तुम्ही सांगता कपटीची करायला मी तयार आहे. ऐकून येतं तू बलराम इथे येतात तू त्यातून गदावीला शिकून घे. ते तुझ्या गदावीला कावीला कावून तू तिला दक्षिणी मारायला सांगेल. ही काय तर ही संधी साधून तुझ्या बलरामाकडे सुभद्रेचा हात मार. वा मामा वा म्हणजे सुभद्रा ही माझी आणि हे हस्तिनापुराची राशी. अरे आता शकुनी बोलते असेल ते कपटी तिच्याजवळ घेते. या या महाराज या हस्तिनापुरामध्ये आपले स्वागत आहे. बसून घ्या आपण. बरं शकुनी महाराज मला इथं फाट्यावर लागलेले बलराम महाराज आपण या पृथ्वी तलावरील सर्वश्रेष्ठ राजधानी आहात. तेव्हा तुम्ही माझ्या गुरुकडून मला गदायुद्धाचे ज्ञान द्यावे ही सावयाची विनंती आहे. आणि तो करणे
ठीक आहे. अप्रतिम. अरे दुर्योधना, तुझ्या युद्ध कौशल्य पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. बोल, तू काय मागशील ते मार. मी मागेल ते त्याला मारा. तू मागून दे बघ. मला तुमची बरी सुभद्रा ही पण ती म्हणत आहे. कोण सुभद्रा? ही नाही, सुभद्रा माझ्या शब्दाबाहेर नाही. तेव्हा मी तुझा विवाह सुभद्रेशी लावून द्यायला तयार आहे. उत्तम, अतिउत्तम ग्रामर आहे. तुम्ही माझ्या मांडत बोलणार. बल्ला महाराज आणि दक्षिणा दक्षिण आज हस्तनापूर आणि द्वारका ही एक एकत्र महाशक्ती झाली आहे. आपण पण महाराजांची विश्रांती घेऊया. ठीक आहे, चला तर. चला तर. आज चकुलेमा जे काही बोले ते करूनही लागेल. पाव महाराज हे शिकवतो कोणीला जशी समुद्राला भरती येते तशी त्या केंद्राकडून माझ्या वेळी अपराधाची भरती येते. तुम्ही जर मला सोडून गेला तर या सुभद्रेच्या आयुष्याला काही समजून लागेल. सुभद्रेचं बोललं होतं, आता मी तुला कधी सांगता येणार नाही. सुभद्रे सुभद्रे कुठे आहे? बोल ना, काय म्हणायचं मला? सुभद्रे मी काहीच पाहिलं नाही बरं. चला ना गेले, काय खेळत आहेस मला? अगं सुभद्रे छेड आणि मी अगं छेड तर तुला अर्जुनाची काढत होती. काय चेष्टा? अगं सुभद्रे हा अर्जुन आवडतो तुला. मग ठीक आहे, मग आजच ही वार्ता महाराजांच्या कानावर घालून तुम्हा दोघांच्या प्रेमाच्या रेषेकाठी विवाह बंधनाने आणखी घट्ट करते. सगळ्या कृष्णा, अरे मी तुझा खूप आभारी आहे. अरे मित्रा, यात आभार कसले? माझ्या फुलासारख्या कोमल सुभद्रेला तूच पती म्हणून योग्य आहे. चल सुभद्रे, आपण लवकरात लवकर इथून राजपुरी जाऊया.
अरे ये कृष्णा ये. अरे मी तुझीच वाट पाहत होतो. अरे दादा तुला कसला आनंद झाला एवढा? अरे आनंद. अरे जेव्हा एकदा ही गोड बातमी तुला सांगतो असं झालं. अरे दादा तू आधी शांत हो. इकडे बैस. अरे आणि आता बोल तुला एवढा आनंद तरी कसला झालाय? अरे तू जर ही गोड बातमी ऐकलीस तर आनंदाने बेहोश होशील. आणि या सुगंधीची बातमी ऐकली तर ती सुद्धा बेहोश होईल. अरे दादा पण जर आनंद तरी कसला झालाय ते तरी सांग. अरे आपली बहीण सुभद्रा आता उपवर झाली आहे. तेव्हा मी सुभद्रेचा विवाह ठरवून आलो आहे. आणि ते पण हस्तिनापूर नरेश दुर्योधनाशी. पाहिलं बघ कशी आनंदाने निघून गेली. अरे दादा चुकतोयस तू. कृष्णा अरे तो दुर्योधन एवढा महापराक्रमी गदावीर आहे. त्याने या बलरामाचा पराभव केला. आणि तो आता हस्तिनापूरचा होणारा नरेश आहे. तेव्हा तो आपल्या सुभद्रेला नक्कीच अनुरूप आहे. अरे दादा हे ठरवण्या अगोदर तू सुभद्रेच्या मनात राह. तिचा अवतार घेतला आहेस का? कृष्णा अरे मोठ्या भावाला आपल्या लहान बहिणीसाठी करायला पाहिजे तेच केलं मी. समजलं? नाही दादा चुकतोयस तू. कृष्णा अरे मी त्या दुर्योधनाला शब्द दिलाय आणि मला त्या शब्दाचं पालन केलंच पाहिजे. आत्ताच जाऊन आता मागे करणार नव्हतो. आणि या उमेदवारांचा विवाह लावून द्यावा अशी मी घोषणा करतो. येतो मी. दादा बलराम दादा तर सुभद्रेच्या मुलीचे भाव जाणत नाही. नामक तिला दुखावले आहे. मलाच आता तिची समजूत काढली पाहिजे. ये तू अशी घाबरलेली काय? हे प्राणा तुम्ही मला आताच्या तिथून घेऊन चला. मी जर तुमची नाही झाली तर दुसऱ्या कुणाची होणार नाही. सुभद्रे तो काय झालंय तरी काय तुला? बलराम दादांनी माझा विवाह त्या दुष्ट दुर्योधनाशी ठरवला आहे. त्या दुष्टाशी विवाह करण्यापेक्षा मी मरण करतोय. काय दुर्योधनाशी विवाह? होय काय? तुम्ही मला आताच्या तिथून पळून घेऊन चला. अगं पण हे कसं शक्य आहे? काय शक्य नाही अर्जुना? हे कृष्णा ये. अरे बलराम ऐकत या सुभद्रेचा विवाह या दुर्योधनाशी ठरवला आहे. त्यांच्या मनाविरुद्ध विवाह करणे सहज होईल त्यांना? काय वाटेल त्यांच्या मनाला? अरे अर्जुना बलराम दादाने तर सुभद्रेच्या म्हणीचे भाव तिच्या प्रेमाचा विचार केला आहे का? नाही ना. अरे पण हा समाज काय म्हणे? अर्जुना दोन प्रेमिकांच्या संमतीने झालेला विवाह समाजाने मान्य केला आहे. बळजबरीने वधूला पळवून देऊन राक्षस विवाह समाजाने मान्य केला आहे. शास्त्री त्याचे स्थान आहे. तेव्हा तू सुभद्रेला पळवून दे. तिचे हरण कर. कृष्णा अरे हे कसं शक्य आहे? काय शक्य नाही अर्जुना? 2 दिवसांनी सुभद्रा टेकडीवरील मंदिरात देवदर्शनासाठी जाणार आहे. ती संधी साधून तू तिचे हरण कर. ठीक आहे कृष्णा. मात्र लक्षात ठेव रथाचे सारथ्य हे सुभद्राच करेल. तुझा पाठिंबा असताना मला कुणाचीही भीती नाही. का ना तुझ्यासारखा भाऊ बाकीचे असेल ते कोणाही बहिणीला अभिमान वाटेल. तर सुभद्रे आपण लवकरात लवकर इथून बाहेर जाऊया. तर का कृष्णा तू इथे बसून काय करतायस? हे दादा
कुठे चालला कृष्णा, अरे आपली बाई सुभादेवीला पळून गेली असताना तू त्या गप्पा कसा आहेस? काय सुभद्रेला पळवले कुणी कसे आणि केव्हा? कृष्णा, उगाच वेळेपणाचा सोंग घेऊ नकोस. अरे त्या अर्जुनाने आपली बाई सुभादेवीला पळून दिला आहे. अर्जुनाने सुभद्रेला पळवले? होय, हे तुला चांगलेच माहित आहे. उगाच वेळेपणाचे सोंग करू नकोस. कारण मी तुला आणि सुभादेवीला अर्जुनाच्या महालाबाहेर निघताना पाहिलंय. मग मी काय करू? कृष्णा, अरे त्या संधी साधू अर्जुनाने आपल्या घोड्या मागाखालीला भूस लावून पळून गेलाय. अर्जुनाने सुभद्रेला नाही, सुभद्रेने अर्जुनाला पळवले आहे. काय मूर्खपणा चालवला आहेस? अरे तू रुक्मिणीचे हरण केले असते ना, तुझा भाऊ रुक्मी ज्याने तुझा रस्ता रोखला होता, तसा तूही सुभद्रेचा भाऊ आहेस. मग का नाही गेला मला तुझा रस्ता? अरे दादा, मी गेलो नव्हतो. त्या रुक्मिणीने स्वतः मला पळवून घेतले होते. तो रुक्मी तिचा विवाह एका शिशुपाळाशी लावत होता आणि हे तिला पसंत नव्हते. तसंच अगदी तसंच सुभद्रेचा दुर्योधनाशी होत असलेला विवाह तिला मान्य नसेल, म्हणून तिने अर्जुनाचे सहाय्य घेतले असेल. कृष्णा, त्याची वाद घालणे व्यर्थ आहे. अरे हा सुभद्रेचा भाऊ जिवंत असताना या अर्जुनाला सुभद्रेला पळून घेऊन जायला गेला नाही. तुझे सहाय्य मिळव अगर न मिळव, हा बलराम समजला आहे. येतो मी. दादा, मला माफ कर, परंतु एका बहिणीचे लिंग हे देखील एका भावाचे कर्तव्य आहे. विजय कांबळे यांकडून संपूर्ण नमनासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच हे वागजाई माते माझी ही अनुवांशिक कला, हे वागजाई माते माझी अनुवांशिक कला अखंड जिवंत राहू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. त्या कलेत पुतळा असू दे, नातू असू दे, त्यांना प्रेरणा पळून देत आहे. त्याने माझा क्रोध झाडला नाही. अरे त्याची गाठ या महापराक्रमी बलरामाची आहे. अरे तो सुभद्रेला कुठपर्यंत घेऊन जाणार? त्याच्या मार्गात पहावासारखा उभा आहे. या बलरामाने आपल्या नांगराच्या भाड्याने त्या गंगेचा प्रवाह दक्षिणेकडून उत्तरेकडे फिरवला. तिथे हा अर्जुन काय चित आहे? अरे हा अर्जुन त्या प्रवाहात वाहत आलेले धोंडा आहे. अरे कुठपर्यंत सुभद्रेला घेऊन जाणार? अरे येऊ दे त्याला माझ्यासमोर. नाही त्याला भर दिवसा या आकाशातील तारे बदलायला लावले तर नाव बदलून लावणार नाही.
तू हे भ्याड बाळाचे कृत्य करत आहेस. अरे हीच का तुझी मर्दानगी? महाराज त्या सुभद्रेने माझ्यावर विवाह प्रेम आहे आणि म्हणून मी नारीचे करत आहे. क्षमा होईल महाराज. अरे क्षमा, अरे क्षमा तुला मी आजाद करणार नाही. अरे माझ्या भोळ्या बाबड्या बहिणीला तू घुस लावून पळून देणार समजलं? माझाही नाही गरज आहे. या सुभद्रेच्या विवाह प्रेमासाठी मला तुमच्यावर शर्त करावी लागत आहे. तू गप्पाबाई सुभाद्रे. अगं तर हातावरील घोडाप्रमाणे तुझी काळजी घेतली त्याचे चांगले पाप मिळत आहेस. पापी तू आमचा विचार केला नाहीस. अर्जुना तू जर खरा मर्द असशील तर माझ्याशी विरुद्ध करशील. ठीक आहे आयुधाला तयार. ठीक आहे युद्धाला तयार. अरे दादा हे विनाशकारी युद्ध थांबव. कृष्णा तू उगाच मध्ये पडू नकोस. अरे आज अर्जुन तर जिवंत राहील नाहीतर मी. हा पांडुकारी अर्जुन केवळ तुम्ही कृष्ण सगळ्याचे वडील बनतो आहात म्हणून आतापर्यंत शांत आहे. नाही तर उगाच बडायला मारू नकोस. अरे सुभद्रेच्या 4 अंगरक्षकांना मारून तू तिचे बळ कबरीपूर्वक हरण केलेस. अरे हाच काय तुझा पराक्रम. तू तुझ्या हातात उमल. अरे दादा थांब. आपली प्रिय बहीण तिकडे रडते आहे आणि याचे तुला काहीच वाटत नाही का रे? अरे काय केले मी तिचं बाई? अरे आज हस्तिनापूर सारखे महापराक्रमी राज्य असताना त्या राजाचा होणारा नरेश दुर्योधन याच्याशी मी तिचा विवाह लावून देतो. हेच काय वाईट करत नाही मी? नाही दादा चुकतोयस तू. अरे चांगला संसार हा श्रीमंतीवर चालत नसतो तर त्याला मायेचे प्रेमाचे कोणता असेल तरच तो सुखाचा होतो. आणि पराक्रमाचे म्हणशील तर अर्जुन हा या त्रिकांडातील सर्वश्रेष्ठ योद्धा आहे. त्याला युद्धात हरवणे हे केवळ माध्यमांशिवाय कुणालाच शक्य नाही. आणि काय आहे या वाईट आहे या नात्यामध्ये? सुभद्राई अर्जुनावर मनापासून प्रेम केले. तिचा विवाह दुर्योधनाशी झाला तर ती दुःखी होईल रे. आणि हे तुला चालणार आहे का? नाही अरे मी विचार करायला गेलो. सुभद्रेच्या मनाचा मी विचार केला नाही. अरे दादा मग त्या दोघांचा लवकरात लवकर विवाह लावला पाहिजे. सत्ता आणि संपत्तीच्या मोहापायी मी तुम्हाला दोघांच्या प्रेमाला संतोष केला. मला माफ कर. अर्जुना अरे इकडे मी तुझा अपराध केला. महाराज माझे काही चुकी असेल तर मला माफ करा. अरे क्षमा तर मी तुझी मागायला पाहिजे. तुझ्या आणि सुभद्रेच्या प्रेमाला मी संतोष केला आहे. मला माफ करा. ठीक आहे. चला तर आपण लवकरात लवकर राजपुरी जाऊया आणि या दोघांचा लवकरात लवकर विवाह लावून देऊ. अर्जुन वाटतं या अर्जुनाचे शिर या आकाशाला ठेचून इथे या हाताने काढून टाकावं. आज त्या अर्जुनाने सुभद्रेला
मित्र करण्याचा केलेला तो अपमान अजून माझ्या आंतरिक खतखतत आहे. आज तो बलशाली भीम त्या अर्जुनाला खबर नसताना जर त्याचे मानवते करून इंद्रप्रस्थ पोहोचल्या अगोदर त्या सुभद्रेशी विवाह करून तिला माझी पत्नी बनवतो. त्या मूर्ख अर्जुनाने त्या सुभद्रेला बनवून या दोन शांत रूप भटकले. एकाकी पडलेला अर्जुन आता चाल माझ्या तावडीत जाते. अरे दहा दिवसा असताना हा भीम तुझे हे मनात तरी पूर्ण होते नाही तुझे ना. अरे या माझ्यामध्ये तुझ्या शिराचे 100 तुकडे करून इतर फेकून देईल. आपल्या ताकदीची विचार कोणाला दाखवतो. या दुर्योधनाने प्रत्यक्ष परिणामांकडून गदायुद्धाचे शिक्षण घेतले. इथे तुझी काय विचार. अरे दुर्योधना माझ्यामध्ये वायुदेवांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे माझ्यामध्ये महाबली हनुमान वास करतात. त्यामुळे गदायुद्धात मला हरवणे वाटते तितके सोपे नाहीये. काय तर म्हणे महाबली हनुमान माझ्यामध्ये वाद करतात. अरे त्याच महाबलीने तुझ्या ताकदीचे गरवारण केले ते विसरला असं वाटतं. अरे तुम्ही तेव्हा त्या लाख गृहात आणून भाग झाला असतात तर आता आम्ही दुकाने राज्य केले असते. अरे कमळ हे तुझ्या रक्तातच आहे. तुझ्या ते अंध पित्याने माझ्या पित्याकडून राज्य हिसकावून घेतले आणि आता तुम्ही तरी तेच करत आहात. भीमा हस्तिनापूरच्या समुद्राला तू अंध म्हणतात. आता मी तुला मृत्यूदंड दिल्याशिवाय सोडणार नाही. तुझ्या अंगात एवढं सामर्थ्य असेल तर स्वीकार रांगण. वस्त्रहरणाच्या वेळी केली व्यक्ती रणांगणाला पूर्ण न जाता तुझ्या शिराचे 100 तुकडे करून त्याच्या रक्ताने द्रौपदीची वेळ निघालेल. ही या भीमाची वीरगती आहे. दुर्योधनामुळे मला अर्जुनाच्या आणि द्रौपदीच्या विवाहासाठी उशीर झालेला आहे. मला त्वरित द्वारकेला गेलं पाहिजे. येतो. मला उशीर तर नाही ना झाला. नाही लग्न विधीला सुरुवात व्हायची आहे. सर्वांना अक्षर मिळाले का? कृष्णा अंतर पडलं बरोबर. गजमुखम. मोरे
तुम्ही पते वंशमामी समूर्त आशीर्वाद वाजवा.